फ्रेंड्स, न्यू फॅशन मेकर JH मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आपण जर महिलांना विचारलं की तुम्हाला डेली वेअर साठी काय कम्फर्टेबल वाटतं की जे घातल्यानंतर तुम्ही दिवसभर आरामशीर घरातलं काम करू शकता, तर सगळ्या महिलांचं एकच उत्तर राहणार आहे की आम्हाला गाऊन म्हणजेच नाईटी खूप कम्फर्टेबल वाटते आणि याच्यामध्ये काम करायलाही खूप सोपं जातं दिवसभर। तर असेच आज आम्ही एक नाईटी शिवली आहे आणि याच नाईटीचा व्हिडिओ आम्ही आज शेअर करणार आहोत। तर चला फ्रेंड्स, जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओ पाहूयात। तर चला फ्रेंड्स, आपण नाईटीचं मार्किंग करून घेऊयात। तर अशा पद्धतीने मी इथे अल्फाइनचं फॅब्रिक घेत आहे 3 मीटर। तुम्ही या ठिकाणी कोणतंही फॅब्रिक घेऊ शकता, कॉटन वगैरे। मी इथे अल्फाइन यूज करते। अशा पद्धतीने आपल्याला 4 फोल्ड करून ठेवायचं आहे फॅब्रिक। त्यानंतर आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे। उंची जितकी असेल तुमची त्यामध्ये तुम्हाला 2 इंच ऍड करायचे। तर इथे उंची आमची आहे 52 इंच। 52 मध्ये मी 2 इंच ऍड करते। अशा पद्धतीने 54 वर उंचीचं मार्किंग करणार आहोत आपण इथे। आणि फ्रेंड्स, नाईटीला संपूर्ण 3 मीटर फॅब्रिक लागतं, त्यामुळे आपण पण 3 मीटरच घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मार्किंग झालंय आपलं उंचीचं। त्यानंतर आपण शोल्डरचं मार्क करणार आहोत। शोल्डर इथे आपण 8.5 इंच घेतोय, कारण की ही फ्री साईज असते नाईटी, त्या हिशोबाने आपण जास्त घेतलेलं आहे शोल्डर। आर्म होल पण इथे आपण 8.5 इंचावर मार्क करणार आहोत आणि जितकी छाती असेल त्याचा चौथा भाग करून त्यामध्ये 3 इंच ऍड करायचे। तर इथे 40 ची छाती होती, 10 इंच चौथा भाग आला, त्यामध्ये 3 इंच ऍड केले, 13 इंचावर मार्किंग केली। वरतून कमरेची उंची टाकायची आहे, इथे 15 इंच टाकली मी। आणि चेस्ट पेक्षा कमरेला आपण 1 इंचाचं कमी मार्किंग करणार आहोत। अशा पद्धतीने मार्क करून आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे। आणि खाली आपल्याला जितका देखील पन्हा असेल फॅब्रिकचा तितका आपल्याला संपूर्ण घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने संपूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण हे कट करत आहोत। जोपर्यंत कटिंग होतंय फ्रेंड्स, तोपर्यंत जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। अशा पद्धतीने आता आपण पुढचा आर्म होल देखील कट करून घेतला आहे। गळ्याची रुंदी इथे मी 3.5 इंच ठेवत आहे आणि बॅकची गळ्याची उंची जी आहे, रुंदी आपण 3.5 इंच ठेवली आहे आणि उंची मी इथे 3.5 इंचच घेत आहे, कारण की गाऊनचा जो बॅक नेक असतो तो अगदी कमीच असतो, त्या हिशोबाने आपण इथे 3.5 ठेवलेला आहे। फ्रंट नेक साठी फ्रेंड्स मी इथे पॅच यूज करणार आहे। अशा पद्धतीने हा पॅच तुम्हाला कुठेही टेलरिंग जे स्टोर असतं, जिथे सामान भेटतं सगळं टेलरिंगचं, तिथे तुम्हाला हा इझिली पॅच मिळून जाईल। तर अशा पद्धतीने आपण इथे हा पॅच लावणार आहोत। स्लीव्स कट करण्यासाठी फ्रेंड्स मी इथे मच्छबाई म्हणजेच फिश कट स्लीव्ह शिवणार आहे। तर इथे मी फॅब्रिक जस्ट 12 इंचाचं असं घेऊन त्याला कट करत आहे। इथे मी कोणताही आकार आता देणार नाहीये स्लीव्हजला, फक्त फॅब्रिक असं सरळ कट करून घेते। त्यानंतर आपल्याला इथे याचा मध्य करून घ्यायचा आहे। मध्य केल्यानंतर फ्रेंड्स, त्या मध्याच्या पुढे आपल्याला 2 ते 2.5 इंच घ्यायचं आहे। ही फिश कट स्लीव्ज आहे फ्रेंड्स। त्यानंतर असा मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि वरच्या साईडला देखील 2 इंचावर मार्क करून अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे अशा आकारामध्ये। फिश कट स्लीव्ज आहे ना, खूप सुंदर दिसते फ्रेंड्स, गाऊनला देखील फार छान दिसते। त्यानंतर आपण बेल्टचं कटिंग करणार आहोत। इथे 3 ते 4 इंचाचं सरळ फॅब्रिक घ्यायचंय आपल्याला। अशा पद्धतीने 2 फॅब्रिक काढून घ्यायचे आहेत लांबीला। आता आपण स्टिच करायला घेऊयात।
इथे मी सर्वप्रथम बॅकनेकची पट्टी काढत आहे गळ्याची. इथे अशा पद्धतीने आपण पट्टी काढून घेऊयात गळ्याची. त्यानंतर या पट्टीला आपण साइडने फोल्ड करून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला साइड फोल्ड करायचं आहे. आणि त्यानंतर फॅब्रिक जे आहे आपलं बॅक साइडचं ते सरळ साइडवर ठेवून पट्टी आपल्याला अटॅच करायची. अशा पद्धतीने छोटे कट्स द्यायचे आहेत. हे पहा, कट्स दिल्यानंतर आपल्याला यावर दाबटीप द्यायची आहे पट्टीवरती. अशा पद्धतीने टीप मारल्यानंतर आपण ही पट्टी पूर्णपणे आतमध्ये वळवू शकतो. हे पहा फ्रेंड्स, दाबटीप दिल्याने फ्रेंड्स खूप छान अशी फिनिशिंग येत असते गळ्याला. अशा पद्धतीने आता आपण हा पॅच जॉईन करणार आहोत. तर इथे मी जे फ्रंटचं फॅब्रिक आहे, पार्ट आहे, तो असा उलटा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर पॅच देखील उलटाच ठेवलेला आहे. म्हणजे आपण हे शिवून पलटी केल्यानंतर अशा पद्धतीने हा आपला पॅच जो आहे तो सरळ साइडला येईल. तर इथे आपण टाचन पिन लावून घेत आहोत, कारण की आपलं जे फॅब्रिक आहे ते सरकणार नाही आणि पॅच जो आहे आपला तो परफेक्ट बसेल. आता फ्रेंड्स आपण इथे स्टिच करून घेऊयात गळ्याला. गाऊन म्हणजे महिलांना सर्वात आवडता पहिरावा आहे महिलांचा. अशा पद्धतीने हे फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि जो आपला पॅच आहे तो पलटी करून घ्यायचा आहे. तर हे पहा फ्रेंड्स, इथे मी थोडस प्रेस पण करून घेते, म्हणजे जे आपलं पॅच आहे जो तो अगदी व्यवस्थित बसेल. एक टॉप स्टिच करून घ्यायचं आहे याच्यावरती. टॉप स्टिच झाल्यानंतर फ्रेंड्स इथे पॅचला साइडला देखील टिप मारून घ्यायची आहे. मी इथे पिन लावून घेतलेले आहेत, म्हणजे जो पॅच आहे तो परफेक्ट बसेल, सरकणार नाही इकडे तिकडे. अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण शोल्डर जॉईन करून घेणार आहोत. रेग्युलर जसं आपण शोल्डर जॉईन करतो ब्लाउजला, ड्रेसला, ज्या पद्धतीने आपण शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे. शोल्डर जॉईन केल्यानंतर फ्रेंड्स आता आपल्याला स्लीव्ज देखील जॉईन करून घ्यायच्या आहेत. इथे मी बॅक नेकला एक टीप मारून घेत आहे, ती पट्टी. इथे तुम्ही हेमिंग सुद्धा करू शकता किंवा मग टीप सुद्धा मारू शकता. आता मी इथे टीप मारून घेत आहे. आता आपली ही जी फिश कट स्लीव्ज आहे त्यासाठी आपण पाइपिंग साठी फॅब्रिक काढून घेऊयात. मी इथे व्हाईट कलरची फॅब्रिक लावते, पाइपिंग करणार आहे. त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस मध्ये फॅब्रिक कट करावं लागतं. ह्या पट्ट्या काढल्यानंतर फ्रेंड्स याला साइडनी फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हा जो गोलाकार आहे त्या साइडनी आपल्याला पट्टी लावायची आहे, म्हणजेच पाइपिंगची पट्टी इथे आपल्याला अटॅच करायची आहे. हे पहा फ्रेंड्स, आता आपण इथे पाइपिंग करून घेणार आहोत. फ्रेंड्स, आमचा हा प्रयत्न असतो की तुम्हाला प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित समजून द्यावी. जर समजलं नसेल फ्रेंड्स काही, तर प्लीज व्हिडिओ रिपीट करा, रिपीट बघा. आणि प्लीज फ्रेंड्स व्हिडिओ स्किप करून पाहू नका. स्किप करून पाहिल्याने काही गोष्टी मिस होतात आणि आपले जे काम आहे ते खराब होऊन जाईल. हे पहा फ्रेंड्स, आपण दोन्ही साइडला आता पाइपिंग करून घेतलेली आहे आणि आता अर्धा इंच पुढे ठेवून आपल्याला हे फॅब्रिक अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. हे पहा, इथे मी डबल स्टिच करत आहे. अशा पद्धतीने मी दोन्ही साइडच्या ज्या स्लीव्ज आहेत ते रेडी करून घेतलेल्या आहेत. इथे पिननी टच करून घेऊयात, म्हणजे आपलं जे फॅब्रिक आहे ते हलणार नाही. आता आपण इथे रेग्युलर जी स्लीव्ज आपण जशी ड्रॉ करतो त्या पद्धतीनेच आपल्याला स्लीव्ज इथे ड्रॉ करायची आहे. हे पहा, स्लीव्हचा वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता.
अशा पद्धतीने आपण स्लीव्ज रेडी करून घेतलेली आहे आणि आता रेग्युलर पद्धतीने आपल्याला स्लीव्ज लावून घ्यायची आहे. सेंटर पॉइंट शोल्डरवर ठेवून आपल्याला ही स्लीव्ज जॉईन करायची आहे रेग्युलर सारखी. स्लीव्ह जॉईन झालीये फ्रेंड्स, पाहू शकता तुम्ही किती सुंदर वाटते इथे फिश कट स्लीव्ज. त्यानंतर फ्रेंड्स आपण बेल्ट रेडी करूयात. अशा पद्धतीने आपल्याला थोडीशी क्रॉस मध्ये जाऊन पुन्हा एक सरळ टिप मारून घ्यायची अशा पद्धतीने. आणि आता आपण हा बेल्ट पलटी करून घेऊयात. अशा पद्धतीने दोन्ही बेल्ट आपले रेडी झालेले आहेत. आणि आता आपण बेल्ट लावण्यासाठी कमरेचं जे आपण 15 वर मार्क केलेलं होतं तिथे थोडस मार्क करून आपण हे बेल्ट इथे जॉईन करून घेणार आहोत. बेल्ट जॉईन झाल्यानंतर फ्रेंड्स आपण साइडची जी टिप आहे फिटिंगची ती करून घेऊयात. दोन्ही साइडची फिटिंग टिप झाल्यानंतर खालच्या साइडला आपल्याला डबल फोल्ड मारायचा आहे. डबल फोल्ड मारल्यानंतर फ्रेंड्स आपला हा गाऊन जो आहे तो अगदी रेडी आहे आणि तुम्ही याचा लुक बघू शकता. खूप सुंदर असा हा गाऊन झालेला आहे. खूप कम्फर्टेबल आहे हा आपल्यासाठी. हे पहा फ्रेंड्स, फार सुंदर झाली आहे ही नाईटी आणि खूप कमी वेळामध्ये स्टिच होते. याला फार काही मेजरमेंट देखील नसतात. इथे आपण बेल्ट लावलेले आहेत, याच्याने तुम्ही अशी व्यवस्थित फिटिंग करू शकता. आणि ही जी स्लीव्ह झाली आहे आपली खूप सुंदर दिसते. हे बघा, छान अशी ही मच्छी स्लीव्ह टाकली आपण इथे. फिशकट स्लीव्ह फार छान दिसते फ्रेंड्स इथे. आणि